थंडीच्या दिवसात सगळं बाहेरून घ्यायला आलं की नाही जरा मनाला बरं वाटतं. म्हणून सकाळी सकाळीच बघा कॅमेरा घेऊन बाहेर आलेलो तर म्हटलं जरा निसर्गाचा थोडासा आनंद घेऊ. आणि माझा चेहरा जेव्हा मी कॅमेऱ्यात बघितला तेव्हा वाटलं जसं का मी 12 महिन्यापासून आंघोळच केलेली नव्हती अशी दिसत होते मी. खरंच मी आंघोळ केलेली नव्हती कारण मी कोवळवून घ्यायलाच बाहेर आले. सकाळी सकाळी कोवळवून घेऊन का नाही इतकं मनाला बरं वाटतं की काय सांगू तुम्हाला. वातावरण पण भरपूर प्रसन्न झालेलं होतं. ते बघूनच आणखीनच जास्त आनंद झाला. आपल्या इकडं का नाही इतकं प्रसन्न वातावरण आहे ना. पाठीमागे शेती आणि समोर असं वर्दळ आणि आपण मध्ये आहोत त्याच्यामुळे नाही इतकं प्रसन्न वाटतं ना. जे वातावरण मध्ये जेव्हा जाऊ वाटलं ना तेव्हा तिकडे फक्त एकदा मागं पाहायचं आणि एकदा पुढे पाहायचं. प्रत्येक गोष्टीचा अनुभव फक्त एकाच ठिकाणी. गर्दीचं वाटलं की पुढे जायचं आणि एकांत अनुभवायचं असलं तर पाठीमागं जायचं. म्हणजे एकाच ठिकाणी दोन्ही गोष्टींचा अनुभव घेता येतो बरं का. आणि इकडे मम्मीने पीठ पाठवलेलं होतं तेच आपण नाही ना गोणी खाली करत होतो बरं का डब्यात. मम्मी म्हणलेली गोणी खाली करा आणि गोणी पाठवून दे पुढल्या वेळेस कामी. तुला प्रत्येक वेळेस नवीन गोणी कुठून आणायची. दरवेळेस विसरती ह्या वेळेस काय विसरू नये. जेव्हापासून आम्ही बाहेर राहतो का नाही तेव्हापासून मला काही या पिठाचा अजिबात त्रास नाही बरं का. ना आम्ही कधी धान्य आणतो ना कधी दळून घेतो. मम्मी आहे तोपर्यंत काय मला टेन्शन नाही त्या गोष्टीचं. शेवटी आई बाबाचा जीव आहे ते आहेत ना तोपर्यंत आपल्या लेकीला कधीच कोणत्या गोष्टीची कमी भासू देणार नाही. त्यांच्या काय घरचं पिकात नाही बरं का पण तरी सुद्धा ते काय मला कमी पडू देत नाही. ते देतात म्हणजे देतात. मला लेकीचा आई बाप होणं एवढं सोपं नाही बरं का. लग्न लावून दिलं म्हणजे त्यांची जिम्मेदारी मिटली अशी गोष्ट नाही. त्याच्यानंतर पण प्रत्येक गोष्टी त्यांना आधार म्हणून खंबीरपणे उभं राहावंच लागतं. आणि माझ्या जीवनात माझ्या नवऱ्यानंतर सगळ्यात मोठा आधार म्हणजे माझ्या आई बापाचाच आहे बरं का. ते आहे तोपर्यंत ते त्यांच्या लेकीला कुठल्याच गोष्टीची कमी पडू देणार नाहीये. सकाळी सकाळी येऊन घेत बसले त्याच्यामुळे उशीर झालेला होता म्हणून शॉर्टकटमध्ये इकडे ना अंड्याचं ऑमलेट करायचं झालेलं होतं. म्हणजे मालकाला कामाला जायचंय उपाशी जाता कामा नाही. फटाफट की नाही आपण इकडे 3 अंडे फोडले आणि त्याचं ऑमलेट इकडे तयार केलेलं होतं. आणि त्याचबरोबर आपल्या स्वतःसाठी इकडे ना तुपाची पोळी तयार केलेली होती. गावरान तूप आपण आपल्या घरीच बनवतो बरं का. तुम्हाला त्याचा व्हिडिओ पण आपण शेअर केलेला आहे. नसेल बघितला तर जाऊन नक्की. कारण आपल्याला पण सकाळी सकाळी जेवल्याशिवाय जमत नाही. जेवण म्हणजे आपण नाश्ता वगैरे काही नाही करत डायरेक्ट जेवून घेतो. एकतर चहा पोळी खाल्ली तर दिवसभर आपण काही खात नसतो. आता तुम्ही म्हणता तुला स्वतःला गावरान तुपातली पोळी केली आणि नवऱ्याला साध्या पोळ्या दिल्या तर आपला मालकला खोडीच. मालकाला की नाही गावरान तूप अजिबात आवडत नाही. म्हणजे दुधाच्या सगळ्या गोष्टी खातील पण दूध पिणार नाही असे आमचे मालक आहेत. आता त्यांना लपून छपून का नाही व मी तूप लावून देत असते पोळीला पण आज ते समोरच बसलेले होते म्हणून असं काही घोटाळा करता आलेला नव्हता. त्यांच्या खोडी कशाची व्हायची मला चांगल्याच प्रकारे माहिती पण समोर असल्याने असे काही घोटाळे आपल्याला करता येत नाही. आणि आमचा माणूस असा आहे की बाईला घोटाळे करण्याजोगते सुद्धा काम करत नाही बरं का. म्हणजे जर एखादी बाई जर कपडे धुत असली तिला जर कपडे धुताना मालकाच्या पॅन्टमध्ये पैसे सापडले तर तिला किती भांडायला बरं वाटत असेल. पण आमचा मालक ऑनलाईन पैसे यूज करतो बरं का. जेव्हापासून ही ऑनलाईन गंमत आली की नाही तेव्हापासून बाईचं जीवन अवघड झालेलं आहे. जे काय 10-5 रुपये जवळ साठून ठेवायसाठी सापडत होते ना ते सापडणं माझी गंमत तशीच झाली. एकही रुपये त्यांच्या पॅन्टच्या खिशात आजपर्यंत मला आढळलेला नाहीये. म्हणजे जसा चातक पाण्याची वाट बघत असतो ना तसंच मी पण वाट बघते की कधी मला एखादा रुपया सापडेल. जेवण वगैरे करून ते काय आपल्या इकडे माशाला बघा खायला वगैरे टाकून जात असते बरं का रोजचं. त्यांनी पाणी वगैरे चेंज केलं आणि माशाला खायला वगैरे टाकलेलं होतं आणि त्याच्यानंतर आपण पण जेवायला घेतलेलं होतं. मालकाने सकाळी ऑमलेट खाल्लं आणि ऑमलेटची सुद्धा तारीफ करत होता. कोण माणूस असा असेल बरं जे ऑमलेटची सुद्धा तारीफ करतं. काय विशेष असतं त्याच्यात. पण मनाला पण बरं वाटतं की माणूस जे पण खातं खुशी खुशी खाऊन निघून जाते बरं का. तर असा होता आपला आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काय